brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। भारतानं पाकिस्तानातील दहशतवादी तळांवरती हल्ले करून दहशतवादाला जोरदार प्रत्युत्तर दिले। भारतीय हवाई दलानं राफेल लढाऊ विमानांवर तैनात असलेल्या स्काल्प क्रूज मिसाईल आणि हॅमर या शस्त्रांचा हल्ल्यांसाठी वापर केला होता अशी माहिती समोर येते। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत मंगळवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास पाकिस्तानातील 9 अड्ड्यांवरती भारतीय सैन्यांकडून हल्ले करण्यात आले आणि ही ठिकाणे जी आहेत ती सगळ्यांना आता माहिती पडलंच आहे की जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा या सगळ्या दहशतवादी संघटनांची बेस मानली जात होती आणि या 9 अड्ड्यांचा सुपडा साफ करण्यात भारतीय सैन्य दलानं ज्या हत्यारांचा वापर केला त्या स्काल्प क्रूज मिसाईल आणि हॅमर बाबत आपण सविस्तरपणे या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। सोबतच भारतीय सैन्य दलाच्या भात्यामध्ये आणखी काय हत्यार आहेत जी पाकिस्तानसारख्या कुरापतखोर राष्ट्रांना धडा शिकवू शकतात ते देखील आपण या व्हिडिओच्या शेवटाकडे जाणून घेणार आहोत। यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला केला। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जो हल्ला केला त्यामध्ये काही भारतीयांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती। यानंतर भारतीय सैन्यानं व्यवस्थित आणि सुंबडीत प्लॅन आखला आणि पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं। भारतीय हवाई दलासह नौदल आणि लष्करानंही या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता। 2019च्या बालाकोट हल्ल्यामध्ये भारतानं जुनी मिराज 2000 विमानं वापरली होती, पण यावेळी भारतानं राफेल विमानांची भारताकडे जी राफेल विमानं आहेत त्यामुळे भारताची ताकद वाढलेली दिसून आली। या हल्ल्यासाठी भारतानं स्टॉर्म शॅडो म्हणून ओळखलं जाणारं क्रूज क्षेपणास्त्र हवेतून सोडलं होतं। हे क्षेपणास्त्र खास वैशिष्ट्यामुळे आणि लांब पल्ल्यांच्या अचूक हल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे। 450 किलोमीटरची रेंज असलेलं हे मिसाईल कोणत्याही परिस्थितीत म्हणजे अगदी रात्रीच्या अंधारामध्ये आणि खराब हवामानामध्ये सुद्धा अचूकपणे काम करतं। INS आणि GPS तसंच टेरेन रेफरन्सिंग यासारख्या प्रगत नेव्हिगेशनच्या सिस्टममुळे हे जे मिसाईल आहे हे अचूकपणे आपलं लक्ष्य भेदतात। आणि त्यानंतर जर आपण बघायला गेलं तर MBDA या युरोपियन कंपनीनं बनवलेलं हे क्षेपणास्त्र आहे आणि कठीण बंकर्स आणि शस्त्रसाठ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी याची खासियत आहे। गेल्या वर्षी युक्रेननं रशियातील टार्गेट्सवरती हल्ला करण्यासाठी याच मिसाईलचा वापर केला होता। 450 किलो वजनाचं वॉरहेड घेऊन जाणारं हे क्षेपणास्त्र कमी उंचीवर उडत असल्यानं शोधणं सुद्धा तसं कठीण जातं। यानंतर दुसरं जे शस्त्र होतं जे या हल्ल्यामध्ये वापरलं गेलं ते हॅमर म्हणजे हायली ॲगिले मॉड्युलर म्युनिटेशन एक्सटेंडेड रेंज। हे सर्व हवामानात काम करणारं आणि दिलेल्या टार्गेटवरती अचूकपणे मारा करणारं शस्त्र आहे। 70 किलोमीटरची रेंज आहे या शस्त्राची आणि हे ग्लाइड बॉम्ब जे आहेत याच्यामधले ते 250 किलोचे 500 किलो आणि 1000 किलोच्या बॉम्बवरती हे बसवलं जाऊ शकतं। फ्रेंच कंपनीनं हे शस्त्र बनवलेलं आहे। फ्रेंच कंपनी सॅफ्रॉननं हे बनवलेलं शस्त्र आहे जे जॅमिंगला म्हणजे जॅमर वगैरे असतात तिथं सुद्धा हे प्रतिरोधक म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो। कमी उंचीवरून आणि खडबडीत भूप्रदेशात म्हणजे जिथं उंच सखल भाग असतो अशा प्रदेशामध्ये सुद्धा हे हत्यार सोडलं जाऊ शकतं आणि सगळ्यात विशेष म्हणजे कठीणातल्या कठीण गोष्टींना भेदून हे मारा करतं। दरम्यान या 2 हत्यारांचा वापर पाकिस्तानमधील हे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी केला गेलाय अशी माहिती आता समोर येते। या हल्ल्यांमुळे जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा सारख्या ज्या अतिरेकी संघटना आहेत या अतिरेकी संघटनांच्या मुख्यालयांचा पूर्णपणे सुपडा साफ झालाय। पुलवामा आणि पहलगाम हल्ल्यामागे याच अतिरेकी संघटनांचा समावेश होता आणि याच ठिकाणांवरून दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन भारतामध्ये पाठवण्यात आलं होतं अशी माहिती सुद्धा समोर येते। भारतानं अचूक शस्त्रांचा वापर करून दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधांचा नाश या निमित्तानं केलाय। तसंच सामान्य पाकिस्तानी नागरिकांचं नुकसान होणार नाही याची काळजी सुद्धा भारतीय सैन्यांनी हे हल्ले करताना घेतलेली आहे। भारताकडे तसं पाहायला गेलं तर या मिसाईलसह शस्त्रास्त्रांचा मोठा साठा आहे जो पाकिस्तानला निश्चितच धडकी भरवणारा आहे।
armscontrol.org या वेबसाईटनं भारतीय शस्त्रांची ताकद जी आहे ती सांगितली आहे आणि ही जर आपण पाहायला गेलं तर भारताकडे मिसाईल्स जे आहेत ती कोणती कोणती आहेत ती बघा. भारताकडे पृथ्वी-1 हे मिसाईल आहे ज्याची रेंज जी आहे ती 150 किलोमीटरची आहे. पृथ्वी-2 हे सुद्धा मिसाईल भारताकडे आहे, त्याची रेंज 250 ते 350 किलोमीटर आहे. पृथ्वी-3ची रेंज 350 किलोमीटरची आहे. धनुष जे जहाजानं सोडलं जातं ही जे मिसाईल आहे भारताकडं ते 400 किलोमीटरची रेंज या मिसाईलची आहे. तर सागरिका के हे एक मिसाईल भारताकडे आहे, त्याची रेंज 700 किलोमीटरची आहे. आणि अग्नि-1 हे मिसाईल आहे, अग्नि-1, अग्नि-2, अग्नि-3 याची जर रेंज आपण बघायला गेलं तर ती अनुक्रमे 700 ते 1200, 2000 प्लस 3200 किलोमीटर प्लस इतकी आहे. अग्नि-4 या क्षेपणास्त्राची रेंज जी आहे जे भारताकडे आहे त्याची रेंज 3500 किलोमीटरची आहे. अग्नि-5 हे सुद्धा क्षेपणास्त्र भारताकडे आहे, त्याची रेंज 5200 किलोमीटर इतकी आहे. अग्नि-6ची रेंज जी आहे ती तब्बल 8000 ते 10000 किलोमीटर इतकी आहे. K4 नावाचं एक मिसाईल भारताकडे आहे, याची रेंज जी आहे ती 3500 किलोमीटरची आहे. एकंदरीतच आपण जर विचार केला तर भारताकडची मिसाईलची ही जी ताकद आहे ही जर ताकद पाकिस्ताननं पाहिली तर निश्चितच धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर जर आपण भूदलाची ताकद जर कंपॅरिझन करायला गेलो पाकिस्तानसोबत तर भूदलामध्ये टँक हे सगळ्यात महत्त्वाचे असतात आणि टँक जे आहेत भारताकडं युद्धामध्ये वापरले जाणारे ते 3151 इतके आहेत, तर पाकिस्तानकडे ते केवळ 1839 आहेत. तोफखान्यांचा विचार करायला गेलं तर 2981 तोफखाने भारताकडे आहेत, तर 1840 तोफखाने पाकिस्तानकडे आहेत. MLRS रॉकेटच्या बाबतीत विचार करायला गेलो तर 198 भारताकडे आहेत आणि 420 हे पाकिस्तानकडे आहेत. यानंतर हवाई दलाचा विचार करायला गेलो, हवाई दलाचा ताकदीचा विचार करायला गेलो तर लढाऊ विमानं जी आहेत भारताकडं ती 1672 आहेत आणि पाकिस्तानकडं 979 आहेत. फायटर्स विमानं जी आहेत त्याच्याबाबत जर बघितलं तर 385 फायटर्स विमानं भारताकडे आहेत आणि पाकिस्तानकडे ती 230 आहेत. अटॅक हेलिकॉप्टर जे आहेत ती भारताकडे 60 आहेत आणि पाकिस्तानकडे 40 आहेत. नौदलाच्या बाबतीत विचार करायला गेलं तर भारताकडे विमानवाहक जे आहेत ते 2 आहेत आणि विनाशक जे आहेत ते 13 आहेत आणि पाकिस्तानकडे या दोन्हीपैकी कुठलंही नसल्याची माहिती जी आहे ती armscontrol.org या वेबसाईटनं दिलेली आहे. फ्रिगेट्स भारताकडे 14 आहेत, पाकिस्तानकडे ती 9 आहेत. पाणबुड्यांचा विचार करायला गेलं ज्या युद्धामध्ये वापरले जातात ते भारताकडे 18 आहेत तर पाकिस्तानकडे केवळ 8 आहेत. एकंदरीतच भारत पाकिस्तानच्या तुलनेत शस्त्रास्त्रांच्या बाबतीमध्ये किती प्रबळ आहे हे या आकड्यावरून दिसून येते. असं असतानाही पाकिस्तानच्या कुरापती मात्र सतत चालूच असतात. याच कुरापतींना धडा शिकवण्याचं काम भारतानं ही दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त करून केले. या संदर्भात आपल्याला नेमकं काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत हे आम्हाला नक्की कळवा आणि मुंबई तकला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.